इथून पुढे हा पदार्थ मी किचनमध्ये अजिबात बनवणार नाही. कोणता ते सांगतेच, पण त्याच्या आधी आज अहोंचा सकाळी काही टिफिन बनवायचा नव्हता. पण धनुसाठी मला काहीतरी छानसं बनवायचं होतं. कारण माझ्या धनुषला ना सगळंच खूप जास्त आवडतं. त्याच्यामुळे त्याच्यासाठी काय बनवायचं म्हटलं ना, की मी अगदी आनंदाने बनवत असते. आज त्याच्यासाठी मला आलू पराठा बनवायचा होता. मग बटाटे शिजवून घेतले. त्याच्यामध्येच हळद, मीठ, कोथिंबीर, गव्हाचं पीठ टाकून मळून घेतलं. अगदी आपण चपातीला मळतो पीठ तसं. आणि मग त्याचे असे छोटे-छोटे पराठे बनवून घेतले. त्याच्या विरुद्ध म्हणजे धनुषला आवडतात असे पराठे आणि त्याच्या पप्पांना आवडतात स्टफिंगवाले पराठे. पण ते काही अजूनपर्यंत मी बनवले नव्हते. पण अहोंची फर्माईश होती, की आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मला आलू पराठा पाहिजे, तो पण तसा. पण ठीक आहे, मी आज ट्राय करणार होते. आणि खूप दिवसातून असं मी बाहेरचं वातावरण बघत मस्त खिडकीत बसून चहा एन्जॉय केला. कारण आलेला दिवस कसा जातोय ना, हे माझंच मला समजत नाही आहे. म्हणजे दिवस पूर्ण कामात जातो म्हणायला सुद्धा काही हरकत नाही आहे. अहोंना ना असा फरसाण खायला खूप जास्त आवडतो. म्हणजे कांदा, टोमॅटो, चाट मसाला आणि थोडंसं लाल तिखट, कोथिंबीर वगैरे टाकून बनवलेला. नेहमीच तेच बनवतात आणि तेच आम्हाला खायला घालतात. पण आज मी त्यांच्यासाठी बनवला होता. संध्याकाळी त्यांच्यासाठी आलू पराठा बनवला आणि माझ्यासाठी मस्त खिचडी भात. बरेच जण मला विचारतात, की खिचडी भातासाठी कोणता राईस वापरते? तर कधी इंद्रायणी असतो, कधी बिर्याणीचा तांदूळ असं वापरत असते. आणि हाच तो पदार्थ म्हणजे हा आलू पराठा स्टफिंगवाला इथून पुढे मी कधीच बनवणार नाही. कारण ह्याने ना मला एवढा वेळ घेतला आहे ना, म्हणजे जवळ-जवळ 1.5-2 तास मी फक्त हे पराठेच बनवत होते. ते फक्त 4च बनवून झाले. असा होता माझा